इकडे 20 जानेवारीपासून आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे कूच करणार असल्याची घोषणा मनोज जरांगेंनी केली। दरम्यान आंदोलकांची एक टीम मुंबईमध्ये येऊन आझाद मैदान, बीकेसीचं मैदान आणि शिवाजी पार्कचं मैदान याची पाहणी करणार आहे। बीड जिल्ह्यातील गेवराई, पडळशिंगी, मदळमोही, नगर जिल्हा मार्गे सुपा, शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव, पुणे, मुंबई हायवे मार्गे लोणावळा, पनवेल, वाशी आणि चेंबूर मार्गे आझाद मैदानापर्यंत हा मोर्चाचा मार्ग असेल। दरम्यान क्युरेटिव्ह याचिका मराठा समाजाच्या एकजुटीमुळेच दाखल झाल्याचं आता सरकारनं ओबीसी म्हणून आरक्षण द्यावं आणि कायदा तातडीनं पास करावा अशी मागणी आता जरांगेंनी केलेली आहे। आंतरवालीहून सकाळी 9 वाजता 20 जानेवारीला आपण मुंबईकडे कूच करतोय। सगळे महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांनी यात सहभागी व्हायचंय। लोणावळा मार्गे पनवेल मार्गे आपण वाशी, चेंबूर मार्गे आझाद मैदानाला जातो। शिवाजी पार्क, आझाद मैदान, दादर, मुंबई इकडे आपण ही आपली पायी जी मराठा आरक्षणासाठी आपण जातोय की उद्याच्याला 29 तारखेला आपली एक टीम इकडची तिथले ग्राउंड ते बघण्यासाठी जाणार आहे। शिवाजी पार्क असतील, बीकेसी असेल, आझाद मैदान असेल, आपली उद्याच्याला एक टीम मुंबईला जाते इकडचे बघण्यासाठी ग्राउंड किंवा कसं कसं एक आहे याच्यासाठी। तर मुंबईतल्या बांधवांनाही विनंती आहे की त्यांच्यासोबत आपणही तिथं थांबावं आणि बाकी सगळे कामं मात्र आपल्या मुंबईतल्या मराठा बांधवांनीच करून घ्यावेत। सरकारनं क्युरिटी पिटिशन सुद्धा या मराठ्यांच्या एकजुटीमुळेच आणि आंदोलनामुळे दाखल केलेली। फक्त सरकारकडे आपलं म्हणणं एकच आहे की ते नाकारलेलं नाहीये मराठ्यांनी, ते सुद्धा मराठी घेतलेलं त्यांनी घेते सुद्धा, पण ते ओपन कोर्टात जाणार आहे का? आणि सरकारला विशेष करून की आम्ही ओबीसी आरक्षणात आहेत, आमच्या नोंदी सापडल्यात, मराठा आणि कुणबी एकच आहे हे सिद्ध झालं। कायदा पारित करा, मोकळवाना, कशाला त्या वरच्या आरक्षणात पडताय? परत ते गेलं की आम्हाला पुन्हा पाडी तेच पुन्हा आंदोलन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।